शहरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन व पायाभूत सुविधा सुधारणा याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीची मोहीम सुरू केली आहे। शहरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन व पायाभूत सुविधा सुधारणा याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीची मोहीम सुरू केली आहे। आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथील पीएचई स्टोअर येथे नवीन कचरा संकलन ट्रान्सफर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला असून त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। या संदर्भात महापालिकेच्या जागेवरील जुने जीर्ण झालेली इमारत तातडीने काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच विभागीय अधिकारी यांनी सफाई अधीक्षक यांच्या स्वच्छता मोहिमेमध्ये इलेक्ट्रिक सुपरवायझर यांच्याशी समन्वय साधून विद्युत ट्रान्सफर स्टेशन परिसरातील वाढलेले गवत, झुडपे, झाडे तातडीने काढून टाकावी, तसेच जागा स्वच्छ करून खडी टाकण्याबाबत संबंधित विभाग अधिकारी, नगर अभियंता यांच्याशी समन्वय साधून खडी टाकण्याचे काम करून घ्यावे असे आदेश देण्यात आले। स्वच्छता मोहिमेमध्ये निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल आकाशवाणी केंद्र ते नीलमनगर फुटपाथवरील गवत न काढल्याच्या कारणावरून 2 आरोग्य निरीक्षकांवर प्रत्येकी 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। याशिवाय सिव्हिल हॉस्पिटल चौक ते पद्मशाली चौक, नीलमनगर रोडवरील फॅक्टरी परिसरासह अनेक ठिकाणी अतिक्रमण हटवण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत। महापालिका प्रशासनाकडून शहराच्या स्वच्छतेसाठी आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पुढील काळात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले।